Hello dear student, my name is Mahesh Kadam, working as a lecturer in Mechanical Engineering Department at DKT's Yashwantrao Sawan Polytechnic, Ichalkaranji. I am going to teach you subject Basic Mechanical Engineering. We have already started our unit number 1 and this is a lecture number 17. ठीक आहे, तर आपला जो काय आपण पहिला युनिट आहे स्टीम बॉयलर्स अँड स्टीम टर्बाइन जो आपण ऑलरेडी स्टार्ट केलेला आहे, त्याचं वेटेज 20 मार्काचं होतं. आणि लास्ट लेक्चरला आपण स्टीम नॉझल म्हणजे काय असतं, त्याचबरोबर स्टीम नॉझलचे कोणकोणते टाइप्स आहेत हे सगळा पार्ट आपण डिटेलमध्ये बघितला होता. तर आताच्या लेक्चरला आपण काय करणार आहोत, त्याचा जो काय पुढचा पार्ट आहे तो आपण बघणार आहोत. त्याचं नाव आहे स्टीम टर्बाइन. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टीम टर्बाइन म्हणजे काय असतं ते बघणार आहोत. त्याचबरोबर स्टीम टर्बाइनचं क्लासिफिकेशन आपण कोणकोणत्या पॅरामीटरवरती आपण करणार आहोत ते आपण स्टडी करणार आहोत. तर स्टीम टर्बाइन म्हणजे काय त्याचं डिटेल बघणार आहोत, त्याचबरोबर क्लासिफिकेशन काय ते देखील आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर आपण चालू करूया वन बाय वन. तर बघा, ज्यावेळी आपण बेसिक थर्मल पॉवर प्लांट आपण डिस्कस केला होता, ठीक आहे, लेआउट ऑफ बेसिक थर्मल पॉवर प्लांट आपण ज्यावेळी डिस्कस केला होता, तर त्याच्यामध्ये मेन 4 एलिमेंट्स तुमचे महत्वाचे होते. त्याच्यामध्ये फीड पंप असेल, बॉयलर असेल, स्टीम टर्बाइन असेल आणि कंडेन्सर असेल. तर हे 4 तुमचे टर्बाइन मेन होते. जर एका डायग्राम द्वारे बघायला गेलं तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला ते 4 कंपोनेंट्स दिसणार आहेत. तर बघा, हा तुमचा फीड पंप, बॉयलर, स्टीम टर्बाइन आणि कंडेन्सर असे 4 त्याचे मेन पार्ट होते. तर फीड पंपचं काय फंक्शन असणार आहे, फीड पंपचं फंक्शन असेल तर जो काही बॉयलरला लागणारा फीड वॉटर आहे ते सप्लाय करायचं काम कोण करणार आहे, तुमचा फीड पंप करणार आहे. एकदा का वॉटर इथं आल्यानंतर बॉयलर काय करेल, त्या ज्या वॉटरचं कन्व्हर्जन आहे ते स्टीम मध्ये कन्वर्ट करणार आहे. सो बॉयलर विल जनरेट द स्टीम. आणि स्टीम जी काय क्रिएट झालेली आहे, ही तुमची हाय प्रेशर स्टीम जी क्रिएट झालेली आहे ती तुमच्या टर्बाइनकडे आणली जाईल आणि टर्बाइन मध्ये ती एक्सपांड केली जाईल, जेणेकरून तुमच्या हीट एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जी मध्ये होणार आहे. आणि पुन्हा हा जो काही शाफ्ट आहे तो आपण जनरेटरला कनेक्ट करणार आहोत आणि मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन आपण इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करून घेणार आहोत. आणि टर्बाइन मधून बाहेर आलेली जी काही एक्झॉस्ट स्टीम आहे, ठीक आहे, ही लो प्रेशर लो टेम्परेचर एक्झॉस्ट स्टीम, त्याचं पुन्हा आपण कंडेन्सेशन करणार आहोत बाय युझिंग दिस कंडेन्सर. आणि पुन्हा त्याचं वेपरचं कन्व्हर्जन आपण लिक्विड मध्ये करणार आहोत. त्या स्टीमची जी काही हीट एनर्जी आहे ती कुलिंग मीडियमला रिजेक्ट करू. ठीक आहे, आणि पुन्हा हे जे काही लिक्विड आहे ज्याला आपण कंडेन्सेट म्हणत असतो, ते कंडेन्सेट आपण परत सप्लाय करणार आहे तुमच्या फीड पंपला. तर अशा प्रकारे ही जनरल सायकल रन होत असती. तर स्टीम टर्बाइनच्या अगोदर आपण अजून एक महत्वाचा एलिमेंट इथे इन्स्टॉल करत असतो, त्याला आपण स्टीम नॉझल म्हणत असतो. तर स्टीम नॉझलचं फंक्शन काय आहे, तुमच्या स्टीमची जी काय प्रेशर एनर्जी आहे त्याचं कन्व्हर्जन तो काय करणार आहे, कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट करणार आहे. म्हणजेच त्या स्टीमची तुमची व्हेलॉसिटी वाढवणार आहे. आणि हाच जो काही व्हेलॉसिटी जेट आहे तो हाय व्हेलॉसिटी जेट आपण कुठे नेत असतो, टर्बाइनकडे नेत असतो. तर हे एक बेसिक पॉवर प्लांटचं इन जनरल काय डिटेल कन्स्ट्रक्शन होतं. तर याच्यामध्ये बघा, ज्यावेळी आपण जो काही स्टीम टर्बाइनचा जर पार्ट बघायला गेला, ठीक आहे, स्टीम टर्बाइन वरती आपण जर फोकस करायला गेलं तर स्टीम टर्बाइन काय करणार आहे, स्टीम टर्बाइन एक डिव्हाइस आहे जे काय करेल, तुमच्या स्टीम मध्ये असणाऱ्या हीट एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जी मध्ये करणार आहे. आणि पुन्हा त्या मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन आपण इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करणार आहोत. ठीक आहे, मग जर स्टीम टर्बाइनला डिफाईन करायला गेलं तर बघा, आपण स्टीम टर्बाइनला कसं डिफाईन करू शकतो. स्टीम टर्बाइन इज अ डिव्हाइस दॅट एक्सट्रॅक्ट heat energy from the pressurized steam and convert it into mechanical work. ठीक आहे, आपण स्टीम मध्ये जी काय असणार हीट एनर्जी आहे त्याचं कन्व्हर्जन आपण काय करणार आहोत, मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करणार आहोत. अँड देन दिस फर्दर मेकॅनिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू द जनरेटर बाय कपलिंग द शॉप ऑफ द जनरेटर टू द टर्बाइन. आपण जनरेटरचा जो काही शाफ्ट आहे तो कपल करणार आहोत टर्बाइन बरोबर आणि पुन्हा मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन आपण इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करणार आहोत. तर बघा, जर का एनर्जी कन्व्हर्जन डायग्राम जर बघायला गेली तर अशा पद्धतीने असेल, तरी तुमची स्टीम असेल आणि या स्टीम मध्ये तुमची काय असणार आहे, हीट एनर्जी असणार आहे. ठीक आहे, मग हीट एनर्जी आहे, आपण तुमची जी काही स्टीम आहे ती टर्बाइन मध्ये नेणार, टर्बाइन मध्ये ती एक्सपांड होईल आणि त्या हीट एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जी मध्ये होईल. मेकॅनिकल एनर्जी मध्येच होणार म्हणजे तुमचा काय होईल, हा जो काही शाफ्ट आहे टर्बाइनचा तो फिरायला लागणार आहे. म्हणजेच हीट एनर्जीचं कन्व्हर्जन तुमचं मेकॅनिकल एनर्जी मध्ये झालं. पुन्हा हा शाफ्ट आपण काय केलाय, जनरेटरला कनेक्ट केलेला आहे आणि जनरेटर जो आहे तो काय करेल, ह्या मेकॅनिकल एनर्जीचं घेऊन तो इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस करणार आहे. म्हणजे दुसऱ्या स्टेज मध्ये काय होईल, मेकॅनिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी इन युअर इलेक्ट्रिकल जनरेटर. तर अशा पद्धतीने टर्बाइनचं तुमचं बेसिक डेफिनेशन असणार आहे.
ठीक आहे. तर पुढचा पार्ट आपण बघूया. तर पुढचा पार्ट थोडा समजण्यासाठी आपल्याला अजून एक थोडी कन्सेप्टचा रिव्हिजन घ्यावे लागणार आहे की नॉझलसाठी. तर बघा, नॉझल आपण स्टडी केलं होतं, स्टीम नॉझल आणि डिफ्युजरचा पार्ट आपण बघणार आहोत. तर स्टीम नॉझल आणि डिफ्युजर, आपण नॉझल कशा पद्धतीने डिफाईन केलं होतं. नॉझल काय आहे, एक व्हॅरिंग क्रॉस सेक्शनचा पॅसेज आहे. नॉझल इज अ क्रॉस सेक्शन ऑफ व्हॅरिंग पॅसेज. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपण 3 टाईपच्या नॉझल बघितल्या होत्या, कॉन्व्हर्जंट नॉझल, डायव्हर्जंट नॉझल आणि कॉन्व्हर्जंट अँड डायव्हर्जंट नॉझल. तर बघा, नॉझल म्हणजे जनरली काय असणार आहे की अशा पद्धतीचा तुमचा एक पॅसेज असणार आहे जो व्हॅरिंग आहे. ठीक आहे, त्याचा क्रॉस सेक्शन काय करत आहे, व्हॅरी करत आहे. आता या केसमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं, फ्रॉम इनलेट टू द आउटलेट द क्रॉस सेक्शन इज ग्रॅज्युअली डिक्रीजेस. ठीक आहे, इनलेट पासून आउटलेट पर्यंत तुमचा काय व्हायला लागलाय, क्रॉस सेक्शन हळूहळू डिक्रीज होत आहे, कमी होत आहे. मग बघा, ह्यामध्ये एक स्पेसिफिकली गोष्ट सांगायची म्हणजे की तुमची इथे जी काय प्रेशर एनर्जी असणार आहे, ठीक आहे, इथे जी काय प्रेशर एनर्जी असणार आहे ती ज्याप्रमाणे तुमची स्टीम हळूहळू पुढे फ्लो होत असणार आहे, त्यावेळी काय होईल, त्या प्रेशर एनर्जीचं सगळं कन्व्हर्जन काय मध्ये व्हायला चालू होणार आहे, कायनेटिक एनर्जीमध्ये व्हायला चालू होणार आहे. कायनेटिक एनर्जीमध्ये चालू होणार आहे म्हणजे काय होणार आहे, प्रेशर इज कन्व्हर्टेड इनटू द व्हेलॉसिटी. बघा, क्रॉस सेक्शन एरिया कमी झालेला आहे म्हणून काय झालंय, प्रेशरचं कन्व्हर्जन तुमच्या व्हेलॉसिटीमध्ये जाणार आहे. या केसमध्ये जर ह्या पॉइंटला बघायला गेलं, इनलेटमध्ये काय असणार आहे, प्रेशर जास्त असणार आहे आणि व्हेलॉसिटी तुमची काय असणार आहे, कमी असणार आहे. आणि ज्यावेळी तुमची स्टीम इनलेट पासून आउटलेट पासून फ्लो व्हायला लागेल, इनलेट पासून आउटलेट पर्यंत फ्लो व्हायला लागेल, त्यावेळी त्या प्रेशर एनर्जीचं कन्व्हर्जन सगळं व्हेलॉसिटीमध्ये होणार आहे आणि ह्या स्टेजला तुम्हाला काय मिळणार आहे, व्हेलॉसिटी जास्त मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजे याप्रमाणे आपण काय कन्क्लूड करू शकतो बघा, जर क्रॉस सेक्शन एरिया कमी होत गेला तर प्रेशर एनर्जी कमी होत जाणार आणि त्या प्रेशर एनर्जीचं कन्व्हर्जन सगळं व्हेलॉसिटीमध्ये होत जाणार आहे. जर एका ग्राफच्या मदतीने जर ह्याचं एनर्जी व्हेरिएशन जर बघायला गेलं तर बघा तुम्हाला अशा पद्धतीने दिसणार आहे. तर ऍट द एंट्री तुमचं काय होतं, प्रेशर इथं जास्त होतं, त्यामुळे इथं काय बघा, प्रेशर एनर्जी जास्त दाखवते आणि ज्याप्रमाणे तुमची स्टीम ह्या नॉझल मधून फ्लो होत पुढे चालली आहे त्याप्रमाणे प्रेशर एनर्जी काय होईल, हळूहळू कमी होत जाईल. ठीक आहे, हळूहळू कमी होत जाईल. इथं प्रेशर तुम्हाला ड्रॉप होताना दिसतंय आणि ही जी काय प्रेशर एनर्जी कमी झालेली आहे ही सगळीच्या सगळी एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, व्हेलॉसिटीमध्ये कन्वर्ट होणार आहे आणि ते तुम्हाला दिसेल की व्हेलॉसिटी अशा पद्धतीने काय झालेली आहे, इन्क्रीज झालेली आहे. म्हणजे इफ द क्रॉस सेक्शन ऑफ द नॉझल इज डिक्रीजेस फ्रॉम इनलेट टू एक्झिट, इट्स प्रेशर इज कन्वर्टेड इनटू द व्हेलॉसिटी. त्याचं प्रेशर काय आहे, सगळं व्हेलॉसिटीमध्ये कन्वर्ट होत जाणार आहे. तर अशा पद्धतीच्या नॉझल जे आपण कॉन्व्हर्जन म्हणत असतो, तर याचा वापर आपण काय करत असतो, ज्या ठिकाणी आपल्याला प्रेशर एनर्जीचं कन्व्हर्जन व्हेलॉसिटीमध्ये म्हणजेच कायनेटिक एनर्जीमध्ये करायचं आहे, तर त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीच्या नॉझल्स वापरत असतो. आता जर सेकंड पार्ट बघितला तर सेकंड पार्ट काय असणार आहे, एक्झॅक्टली याच्या उलट. ठीक आहे, म्हणजे ज्याप्रमाणे आता जो सेकंड पार्टचा जर आपण शेप बघितला तर तो कसा असणार आहे बघा, इनलेट पासून आउटलेट पर्यंत म्हणजे एंट्री पासून एक्झिट पर्यंत त्याचा जो काही क्रॉस सेक्शन एरिया आहे तो काय झालेला आहे, ग्रॅज्युअली असा इन्क्रीज होत गेलेला आहे. ठीक आहे, ग्रॅज्युअली इन्क्रीज होत गेलेला आहे. म्हणजे मगाशी ज्या पद्धतीनं एका एनर्जीचं कन्व्हर्जन दुसऱ्या एनर्जीमध्ये झालं तर याच्यामध्ये एक्झॅक्टली काय होणार आहे, उलट होणार आहे. म्हणजेच इथं कायनेटिक एनर्जी जी काय आहे, तुमची कायनेटिक एनर्जी असणार आहे, ज्याप्रमाणे स्टीम तुमची फ्लो होत पुढे जाणार आहे त्याप्रमाणे तुमच्या कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन प्रेशर एनर्जीमध्ये होणार आहे. म्हणजे व्हेलॉसिटी तुमची कमी होत जाणार आहे, पुढे जाईल तसं, आणि त्या व्हेलॉसिटीचं रूपांतर कन्व्हर्जन सगळं प्रेशर एनर्जीमध्ये होणार आहे. तर ह्या पद्धतीच्या नॉझल ज्या आहेत आपण ज्याला डायव्हर्जन टाईप म्हणत असतो त्याला आपण जनरली डिफ्युजर देखील म्हणत असतो. आणि अशा पद्धतीच्या नॉझल आपण कशासाठी वापरत असतो, जिथे आपल्याला प्रेशर एनर्जी इन्क्रीज करायचं आहे. तर आता जे काय आपण व्हेरिएशन म्हणलो, तर एका ग्राफच्या मदतीने बघायला गेलं तर कसं असणार आहे बघा, की यावेळी एंट्रीला काय असणार आहे, तुमची व्हेलॉसिटी एनर्जी इथं जास्त असणार आहे कारण इथं क्रॉस सेक्शन एरिया कमी आहे. आणि ज्या पद्धतीनं पुढे जसं जसं तुमची स्टीम ट्रॅव्हल करत जाईल तर ह्या व्हेलॉसिटी एनर्जी तुमची काय होईल, व्हेलॉसिटी म्हणजेच कायनेटिक एनर्जी तुमची हळूहळू ड्रॉप होत जाणार आहे. ठीक आहे, आणि ही जी काही ड्रॉप झालेली व्हेलॉसिटी आहे ती सगळीच्या सगळी कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, तुमच्या प्रेशर एनर्जीमध्ये होणार आहे. आणि तुम्हाला इथे दिसेल की प्रेशर एनर्जी कशी हळूहळू इन्क्रीज होत गेलेली आहे. तर अशा पद्धतीनं नॉझल आणि डिफ्युजरचा पार्ट असणार आहे जो तुम्हाला स्टीम टर्बाईन मध्ये पुढचा जो काही कन्स्ट्रक्शन आणि डिटेल्स समजून घेण्यासाठी लागणार आहे तो आपण आता बघितलेला आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट पार्ट कडे जाऊया आपण, क्लासिफिकेशन ऑफ द स्टीम टर्बाईन. जर स्टीम टर्बाईनचं आपण वेगवेगळ्या पद्धतीमध्ये क्लासिफिकेशन करायचं, ज्यावेळी आपण मेजर क्लासिफिकेशन आपण बघत असतोय त्यावेळी तिचे मेजर अकॉर्डिंग टू द स्टीम ऍक्शन, ठीक आहे, किंवा वर्किंग प्रिन्सिपल, त्याच्यानुसार जर आपण बघितलं तर त्याचे 3 टाईप पडणार आहेत. बघा, मेनली आहे फर्स्ट क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू द वर्किंग प्रिन्सिपल
और द ऍक्शन ऑफ द स्टीम. ठीक आहे, स्टीमची ऍक्शन कशा पद्धतीने होणार आहे किंवा ते कशा पद्धतीने त्याचं वर्किंग प्रिन्सिपल आहे याच्यावरती त्याचं 3 क्लासिफिकेशन असणार आहेत. त्याच्यामध्ये आपण पहिला क्लासिफिकेशन बघणार आहोत इम्पल्स टर्बाइन, नंतर आहे रिएक्शन टर्बाइन आणि तिसरं आहे कंबाइंड इम्पल्स अँड रिएक्शन टर्बाइन. ठीक आहे, तर आपण वन बाय वन थोडंसं डिस्कशन याच्यामध्ये करूया. तर इम्पल्स टर्बाइन मध्ये काय होणार आहे बघा, इम्पल्सिव्ह ऍक्शन मुळे तुमचं जे काय टर्बाइन आहे ते रन होणार आहे. म्हणजे आपण थोडक्यात काय करणार आहे बघा, की याच्यामध्ये एक हाय व्हेलॉसिटी जेट आपण प्रोड्यूस करणार तुमच्या स्टीमच्या नॉझलच्या मदतीनं, आणि तो जो काही जेट असेल तो आपण डायरेक्टली काय करणार आहे तुमच्या ह्या बकेट्स वरती, ह्या ब्लेड्स वरती काय करणार आहे, स्ट्राईक करणार आहोत, इम्पिंजिंग करणार आहोत. आणि जेणेकरून काय होईल, ह्या इम्पल्सिव्ह फोर्समुळे तुमचं टर्बाइन काय होणार आहे, रन व्हायला चालू होणार आहे. ठीक आहे, तर हे तर प्रिन्सिपल असणार आहे तुमच्या इम्पल्स टर्बाइनचं. तर बघा एका अॅनिमेशन मध्ये बघायला गेलं तर तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. इथे तुम्हाला दिसते की नॉझल जी आहे, नॉझल मध्ये काय झालंय, तुमच्या प्रेशर एनर्जीचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जी मध्ये झालं आणि एक हाय व्हेलॉसिटी जेट प्रोड्यूस झाला. आणि तो जो काही जेट आहे तो काय करतोय बघा, की त्या ब्लेड वरती डायरेक्टली इम्पॅक्ट करतोय आणि तुमचं टर्बाइनला काय करतोय, रोटेट करतोय. तर अशा पद्धतीचे जे काही टर्बाइन्स असतील त्याला आपण इम्पल्स टर्बाइन म्हणत असतो. याचं अजून एक महत्वाचं फीचर म्हणजे काय असतं, जे काही प्रेशर एनर्जी आपण ड्रॉप करणार आहोत आणि ती ड्रॉप झालेली प्रेशर एनर्जी आपण कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट करणार आहोत, ती फक्त ह्या केसमध्ये नॉझल मध्ये होत असते. तर प्रेशर इज ड्रॉप ओनली इन द नॉझल, नॉट इन द मुव्हिंग ब्लेड. तर मुव्हिंग ब्लेड मध्ये कोणत्याही प्रकारचं प्रेशर ड्रॉप होत नाही. प्रेशर जे काय असेल ते तुमचं थ्रू आउट मुव्हिंग ब्लेड मध्ये कॉन्स्टंट असणार आहे. तर हे झालं इम्पल्स टर्बाइनच्या बाबतीत. आता आपण रिएक्शन टर्बाइन कडे गेलो तर रिएक्शन टर्बाइन जे आहे बघा, तर रिएक्शन मध्ये आपण म्हणत असतो फॉर एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन अकॉर्डिंग टू द थर्ड लॉ ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ. त्याप्रमाणे बघा इथे एक इमेज घेतोय मी, ही एक जेट प्रपल्शनची इमेज आहे. याच्यामध्ये काय बघा, एक हाय व्हेलॉसिटी जेट आपण जर अशा पद्धतीने प्रोड्यूस केला की ज्या प्रिन्सिपलवरती तुमचे रॉकेट्स एव्हिएशन टेक्नॉलॉजी वर्क होत असणार आहे, तर ह्या ऍक्शनला काय असणार आहे, अशा पद्धतीची रिएक्शन असणार आहे. मग अशाच पद्धतीची एक रिएक्शन आपण काय करत असतो, तुमच्या स्टीम मध्ये क्रिएट करत असतो, स्टीम नॉझलचा उपयोग करून, हाय व्हेलॉसिटी जेटचा उपयोग करून. बघा मग अशा पद्धतीने कसं असणार आहे, तर तुम्हाला इथे दिसेल की एका ह्या पाईप मधून तुमची स्टीम येईल आणि तर नॉझल मधून ज्यावेळी आपण हाय व्हेलॉसिटी जेट आपण बाहेर पाडू त्यावेळी ह्याला त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये काय मिळणार आहे, रिएक्शन मिळणार आहे. आणि त्या रिएक्शनमुळेच हा काय होईल, तुमचा टर्बाइन रोटेट व्हायला लागणार आहे. तर अशा पद्धतीचे आपण नॉझल त्याच्या पेरिफेरीवरती प्रोव्हाइड करत असतो आणि त्या नॉझल मध्ये जी काही जेट बाहेर पडणार आहे त्याचा वापर करून आपण काय करत असतो, हाय व्हेलॉसिटी जेट प्रोड्यूस करून टर्बाइनला रोटेट करत असतो. तर ह्या पद्धतीच्या प्रिन्सिपलला आपण म्हणत असतो रिएक्शन टर्बाइन. ह्याचं एक फीचर म्हणजे जे काही तुम्ही प्रेशर ड्रॉप करणार आहात, जो काही प्रेशर ड्रॉप होणार आहे तो तुमच्या नॉझल मध्ये देखील होणार आहे, त्याचबरोबर तुमच्या मुव्हिंग ब्लेड्स मध्ये देखील त्याचा प्रेशरचा ड्रॉप होत असणार आहे. जर अॅनिमेशन बघायला गेलं तर अशा पद्धतीने असणार आहे बघा. याच्यामध्ये काय होत आहे, तुमचं जे काही नॉझल आहे त्यामधून हाय व्हेलॉसिटी जेट बाहेर पडतोय आणि त्या जेटच्या रिएक्शनमुळे तुमचा टर्बाइन काय होत आहे, रोटेट होत आहे. तरी तर नॉझल देखील मूव्ह होत आहे, त्याचबरोबर प्रेशरचा जो काही ड्रॉप आहे तो नॉझल मध्ये देखील होणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या मुव्हिंग ब्लेड्स मध्ये देखील होणार आहे. तर अशा पद्धतीने तुमचं काय असणार आहे, तुमच्या इम्पल्स आणि रिएक्शन हे दोन महत्वाची कॅटेगरी असणार आहे. तर काही टर्बाइन मध्ये आपण काय करत असतो, कंबाईन इम्पल्स आणि रिएक्शन असं इफेक्ट आपण वापरत असतो. हे तुमचं फर्स्ट क्लासिफिकेशन आहे अकॉर्डिंग टू द वर्किंग प्रिन्सिपल. ठीक आहे, आता आपण जर सेकंड क्लासिफिकेशन कडे गेलं, सेकंड क्लासिफिकेशन काय आहे बघा, अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ स्टेजेस. ठीक आहे, आपण स्टीम आपण टर्बाइन मध्ये एक्सपांड करत असतो आणि जर टर्बाइन मध्ये एकापेक्षा जास्त स्टेजेस असतील तर त्याला आपण मल्टी स्टेज म्हणत असतो. स्टेज म्हणजे नक्की काय असणार आहे, एक सेट ऑफ नॉझल असेल, एक सेट ऑफ मुव्हिंग ब्लेड्स असतील. तर असे स्टेज असतात, एक नॉझल असेल, परत दुसरा सेटला मुव्हिंग ब्लेड्स असतील, नॉझल मुव्हिंग ब्लेड्स. तर अशा पद्धतीने स्टेज असतील. जर हे एकाच स्टेजमध्ये सगळं होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, सिंगल स्टेज टर्बाइन. आणि जर एकाच्या ऐवजी एकापेक्षा जास्त स्टेजमध्ये असं जर घडत असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत मल्टी स्टेज टर्बाइन. तर बघा मग सेकंड आपण क्लासिफिकेशन जर बघितलं, अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ स्टेज ऑफ एक्सपान्शन ऑफ द स्टीम आपण कशा पद्धतीने एक्सपांड करतोय तुमच्या टर्बाइन मध्ये, त्याप्रमाणे सिंगल स्टेज टर्बाइन आणि मल्टी स्टेज टर्बाइन. तर सिंगल स्टेज टर्बाइनच्या बाबतीत आपण आता काय डिस्कशन केलं, तर त्याच्यामध्ये एकच युनिट असणार आहे तुमच्या नॉझलचं आणि एक स्टेज असणार आहे तुमच्या मुव्हिंग ब्लेडची. तर बघा एक नॉझलचा सेट असेल आणि एक मुव्हिंग ब्लेडचा सेट असेल. तर अशा पद्धतीच्या टर्बाइनला आपण म्हणणार आहोत सिंगल स्टेज टर्बाइन. आणि ह्याच्या उलट जर एकापेक्षा जास्त स्टेजेस असतील, म्हणजे एक सेट असेल, पहिल्यांदा नॉझल असेल, मुव्हिंग ब्लेड, पुन्हा नॉझल, मुव्हिंग ब्लेड, असे सेट जर असतील तर त्याला आपण म्हणणार आहोत मल्टी स्टेज. बघा तर डायग्राम मध्ये बघायला गेलं तर तुम्हाला दिसेल पहिल्या स्टेज मध्ये दिसते दिस इज युअर सिंगल स्टेज टर्बाइन. याच्यामध्ये एकच स्टेज असणार आहे तुमच्या नॉझलचा आणि मुव्हिंग ब्लेडचा.
मल्टी स्टेजच्या बाबतीत काय होणार आहे, एकापेक्षा जास्त असणार आहेत. म्हणजे बघा कशा पद्धतीने असेल तर इथे दिसते तुम्हाला, तर एकापेक्षा जास्त अशा काय आहेत बघा, इथं स्टेज आहेत तुमच्या. ठीक आहे, ह्या वेगवेगळ्या स्टेजेस तुम्हाला इथं दिसत आहेत. तर एक स्टेज असेल तुमच्या नॉझलची, जी फिक्स ब्लेड आपण म्हणतो, मुव्हिंग ब्लेड, नंतर नॉझल, मुव्हिंग ब्लेड, नॉझल, अशा पद्धतीने त्याच्या काय असणार आहे, स्टेजेस असणार आहेत. तर हे तुमचं सेकंड क्लासिफिकेशन झालं. थर्ड क्लासिफिकेशन जर बघितलं तर थर्ड क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू युअर पोझिशन ऑफ द शाफ्ट. ठीक आहे, तुमचा जर शाफ्ट आहे बघा, थर्ड क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू द पोझिशन ऑफ द शाफ्ट. जो तुमचा रनर आहे, शाफ्ट आहे, त्याचं ओरिएंटेशन कशा पद्धतीनं आहे त्याप्रमाणे त्याचं सेकंड क्लासिफिकेशन आहे. त्यामध्ये मग हॉरिझॉन्टल टर्बाईन असतील किंवा व्हर्टिकल टर्बाईन असतील. तर हॉरिझॉन्टल टर्बाईनच्या बाबतीत काय असणार आहे, तुमचा जो काही शाफ्ट आहे त्या टर्बाईनचा हॉरिझॉन्टल असणार आहे. आणि व्हर्टिकल टर्बाईनच्या बाबतीत काय असणार आहे, जो काही शाफ्ट आहे तो कसा असणार आहे, व्हर्टिकल असणार आहे. म्हणजे बघा एका इमेजच्या मदतीने आपण बघूया, ह्या केसमध्ये टर्बाईन ऑब्झर्व करा, हा जो काही शाफ्ट आहे तो कसा आहे बघा, हॉरिझॉन्टल आहे. त्यामुळं ह्याला आपण हॉरिझॉन्टल टर्बाईन म्हणणार. इथं बघितलं तर तुमचा हा जो काही शाफ्ट दिसतो तो कसा आहे बघा, व्हर्टिकल आहे. त्यामुळे आपण याला व्हर्टिकल टर्बाईन म्हणणार. म्हणजे अकॉर्डिंग टू पोझिशन ऑफ द शाफ्ट, तुमच्या शाफ्टची पोझिशन कशी आहे, ओरिएंटेशन कसं आहे, त्यानुसार हॉरिझॉन्टल टर्बाईन आणि व्हर्टिकल टर्बाईन. ह्या केसमध्ये तुमचा कसा आहे, हॉरिझॉन्टल टर्बाईन, ह्या केसमध्ये कसं आहे, व्हर्टिकल टर्बाईन. हे तुमचं नेक्स्ट क्लासिफिकेशन झालं. त्याच्या पुढे जर क्लासिफिकेशन करायचं झालं तर स्टीम तुमची जी काही टर्बाईन मध्ये येणार आहे ती कोणत्या प्रेशरवरती येणार आहे त्यानुसार आपण क्लासिफाय करू शकतो. बघा, अकॉर्डिंग टू द प्रेशर ऑफ स्टीम सप्लाय, सप्लाय केलेली स्टीम जर प्रेशर काय असणार आहे त्याप्रमाणे 3 कॅटेगरीमध्ये त्याचं क्लासिफिकेशन होत असतं. हाय प्रेशर टर्बाईन, मीडियम प्रेशर टर्बाईन आणि लो प्रेशर टर्बाईन. तर बघा लॉजिकली याला आपण क्लासिफाय करू शकतो कसं, की ज्या स्टीम टर्बाईन मध्ये प्रेशर आपण हाय प्रेशरला प्रोव्हाइड करत असतो त्याला आपण म्हणणार आहोत हाय प्रेशर टर्बाईन. ज्यामध्ये सप्लाय केलेल्या स्टीमचं प्रेशर मीडियम असतो त्याला आपण म्हणणार आहोत मीडियम प्रेशर टर्बाईन. आणि जिथं प्रेशर लो असतं त्याला आपण म्हणणार आहोत लो प्रेशर टर्बाईन. मग जनरली जर याच्या रेंज बघायला गेल्या, ठीक आहे, जनरली जर रेंज बघायला गेल्या तर लो प्रेशर टर्बाईनचं जे काय प्रेशर असणार आहे ते जनरली किती असतं, ते 2 ऍटमॉस्फिरिक प्रेशर म्हणजे 2 बार पर्यंतचं प्रेशर असणार आहे, इज नियर अबाउट 2 बार. ठीक आहे, आपण मीडियम प्रेशर कडे गेलो तर त्याचं टर्बाईनचं जे काय प्रेशर असणार आहे, स्टीमचं प्रेशर असणार आहे ते नियर अबाउट 40 बार, 40च्या आत त्याचं प्रेशर असणार आहे. ठीक आहे, 2 पेक्षा जास्त आणि 40 पेक्षा कमी त्याचं बार इतकं प्रेशर असणार आहे. आणि जर आपण हाय प्रेशर कडे गेलो तर त्याचं जे काय प्रेशर असणार आहे ते किती असणार आहे, 40 पेक्षा जास्त असणार आहे. ठीक आहे, 40 बार आहे, त्याच्यापेक्षा काय असणार आहे, त्याचं प्रेशर जास्त असणार आहे. तर ते हाय प्रेशर टर्बाईन कडे गेलो. ठीक आहे, बघा 40 बार हे खूप मोठं प्रेशर आहे, तर जवळपास आपण काय करतो, ऍटमॉस्फिअर पेक्षा 40 पटीने जास्त तिथं प्रेशर क्रिएट करायचा प्रयत्न करतोय. तर इन जनरल अकॉर्डिंग टू द प्रेशर ऑफ द स्टीम सप्लाइड, सप्लाय केलेल्या स्टीमचं प्रेशर किती आहे त्याच्यानुसार हे 3 क्लासिफिकेशन आता आपण बघितले. ठीक आहे, आपण नेक्स्ट क्लासिफिकेशन कडे जाऊया. नेक्स्ट क्लासिफिकेशन जर बघितलं तर तुमची जी काही स्टीम आहे, स्टीम तुमच्या टर्बाईन मध्ये कोणत्या प्रकारे आतमध्ये येत असती, कशा प्रकारे ती फ्लो होत असती, त्यानुसार त्याचं नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे. बघा आपण ते म्हणू शकतो अकॉर्डिंग टू द डायरेक्शन ऑफ स्टीम फ्लो, स्टीमच्या फ्लोचा डायरेक्शन कसा आहे त्या पद्धतीने आपण त्याचं नेक्स्ट क्लासिफिकेशन करू शकतो. त्यामध्ये मग येईल पहिला ऍक्सियल फ्लो, सेकंड आहे रेडियल फ्लो आणि थर्ड आहे टँजेन्शियल फ्लो. तर बघा ऍक्सियल फ्लो म्हणजे काय असणार आहे, अलॉंग द ऍक्सिस. ठीक आहे, आपण एक इमेजच्या मदतीने ते बघूया. इथं ज्या काही इमेज मी घेतोय त्या सगळ्या स्टीम टर्बाईनच्या असतील नाही, पण एक कन्सेप्ट समजण्यासाठी मी काय करतोय त्या इमेज वेगवेगळ्या घेतलेल्या आहेत. तर बघा इथं असं जर टर्बाईन असेल आणि हा टर्बाईनचा तुमचा ऍक्सिस झाला, ठीक आहे, मग स्टीमचा जो काही फ्लो आहे ह्या ऍक्सिसला तुमच्या पॅरलल असेल, अलॉंग द ऍक्सिस असेल, तर त्या पद्धतीच्या टर्बाईनला आपण काय म्हणत असतो, इट इज नोन ऍज अ ऍक्सियल फ्लो टर्बाईन. स्टीमचा ऍक्सिस आहे त्या ऍक्सिसला काय आहे, पॅरलल आहे, पॅरलल जर फ्लो होत असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, इट इज नोन ऍज अ ऍक्सियल फ्लो टर्बाईन. मग आपण कसं म्हणू शकतो, इन केस ऑफ ऍक्सियल फ्लो टर्बाईन द स्टीम फ्लोज अलॉंग द ऍक्सिस ऑफ द शाफ्ट, स्टीम विल फ्लो अलॉंग द ऍक्सिस ऑफ द शाफ्ट. तर हे पहिलं क्लासिफिकेशन झालं. आता रेडियल जर फ्लो म्हणलं तर बघा रेडियल फ्लो मध्ये कसं असणार आहे, इन रेडियल फ्लो टर्बाईन द स्टीम फ्लो इन रेडियल डायरेक्शन, तुमची जी काय स्टीम आहे ती कशा पद्धतीने फ्लो होणार आहे, रेडियल डायरेक्शन मध्ये फ्लो होणार आहे. तर इथे तुम्हाला टर्बाईनची इमेज दिसते, याच्यामध्ये काय झालंय बघा, हा एक रेडियली आउटवर्ड डायरेक्शन टर्बाईन आहे, त्याच्यामधून स्टीम तुमची एंट्री करते ऍट अ सेंटरला एंट्री करते आणि रेडियली तो काय होतोय, बाहेर पडतोय. तर ह्या अशा पद्धतीच्या टर्बाईनला आपण काय म्हणणार आहोत, रेडियल फ्लो टर्बाईन. सो इन केस ऑफ रेडियल फ्लो टर्बाईन द स्टीम फ्लोज इन अ रेडियल डायरेक्शन. तर रेडियल डायरेक्शन आपण म्हणू शकतो. ठीक आहे, सर्कल असेल आणि रेडियस असे बाहेर पडतील तर त्याप्रमाणे रेडियल डायरेक्शन मध्ये तुमचा फ्लो काय होतं, बाहेर पडत आहे. तिसरा आहे टँजेन्शियल फ्लो. तर टँजेन्शियलच्या बाबतीत आपण कसं म्हणत असतो, तर बघा हा सर्कल असेल
आणि सर्कलला आपण अशा पद्धतीने टँजंट देत असतो. ठीक आहे. मग त्या पद्धतीने जर देखील हा जो काही रनर असेल त्याला जर फ्लो असा टँजंट असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, टँजेन्शियल फ्लो टर्बाईन. तर बघा इमेजमध्ये तुम्हाला दिसून जाईल, तर हा तुमचा टर्बाईन आहे, हा रनर आहे आणि हे बकेट्स आहेत. तर तुमचा जो काय स्टीमचा जो काय फ्लो आहे तो कसा आहे, ह्या रनरला टँजेन्शियल डायरेक्शन मध्ये. तर ह्याला आपण काय म्हणणार आहोत, टँजेन्शियल फ्लो टर्बाईन. तर आपण म्हणू शकतो इन केस ऑफ टँजेन्शियल फ्लो टर्बाईन द स्टीम फ्लोज इन अ टँजेन्शियल डायरेक्शन. तर हे तुमचं नेक्स्ट क्लासिफिकेशन झालं अकॉर्डिंग टू द डायरेक्शन ऑफ स्टीम फ्लो. तर स्टीमची तुमच्या डायरेक्शन कशी आहे टर्बाईन मध्ये फ्लो होत असताना, त्यानुसार आपण 3 क्लासिफिकेशन बघितलं, ऍक्सियल फ्लो, रेडियल फ्लो आणि टँजियल फ्लो. ऍक्सियल फ्लो मध्ये काय असणार आहे, तुमची डायरेक्शन जी कशी असणार आहे बघा, आपण ऍक्सियल फ्लो मध्ये काय बघूया, तर डायरेक्शन तुमची जी काय असेल तर अलॉंग द ऍक्सिसला तुमच्या पॅरलल असणार आहे. हा तुमचा ऍक्सिस आहे आणि त्यालाही पॅरलल असणार आहे. तर रेडियल फ्लो मध्ये काय होईल, ती सेंटरला इंटर करेल आणि रेडियल मध्ये अशा प्रकारे ती बाहेर पडणार आहे. हा एक रेडियली आउटवर्ड डायरेक्शन स्टीम टर्बाईन आहे. आणि टँजेन्शियल काय असणार आहे, अलॉंग दिस टँजेंट असणार आहे. तर तुमच्या रनरला ती काय असणार आहे, डायरेक्शन टँजेंट असणार आहे. तर नेक्स्ट क्लासिफिकेशन आपण बघूया. नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे बघा, स्टीम ज्यावेळी टर्बाईन मध्ये एक्सपांड होती आणि टर्बाईन मध्ये एक्सपांड झाल्यानंतर एक्झॉस्ट होणारी जी काय स्टीम आहे त्याचं प्रेशर किती आहे त्याच्यावरती अजून एका पद्धतीने आपण टर्बाईन क्लासिफाय करू शकतो. त्याच्यामध्ये आपण काय म्हणत असतो, अकॉर्डिंग टू द एक्झॉस्ट कंडिशन ऑफ स्टीम. त्या एक्झॉस्ट झालेल्या स्टीमची काय कंडिशन आहे, त्याचं जे काय प्रेशर आहे त्यानुसार तो 2 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय होतो. बघा कशा पद्धतीने होणार आहे, अकॉर्डिंग टू द एक्झॉस्ट स्टीम प्रेशर. ठीक आहे, स्टीम एक्झॉस्ट झाल्यानंतर त्याचं प्रेशर किती असणार आहे त्याप्रमाणे कंडेन्सिंग टाईप आणि नॉन कंडेन्सिंग टाईप टर्बाईन असणार आहे. तर बघा सिंपल आहे, कंडेन्सिंग टाईप मध्ये आपण काय करणार आहोत, जी काय तुमची एक्झॉस्ट होणारी स्टीम आहे, टर्बाईन मधून बाहेर पडणारी स्टीम आहे, त्याचं प्रेशर काय असतं, ऍटमॉस्फिअर पेक्षा कमी असतं. ठीक आहे, ऍटमॉस्फिअर पेक्षा कमी असतो आणि तिथून जी काय बाहेर पडणारी स्टीम काय करतो आपण डायरेक्टली कंडेन्सरकडे सप्लाय करत असतो फॉर द कंडेन्सेशन प्रोसेस. म्हणजे बघा, तर इथे काय करतोय, इथे एक ब्लॉक डायग्राम दाखवलेली आहे. इथं हाय प्रेशर टर्बाईन तुमची इथून आतमध्ये येईल, आतमध्ये गेल्यानंतर तुमची टर्बाईन मध्ये प्रोसेस होईल, एक्सपांड होईल आणि जी काही एक्झॉस्ट झालेली स्टीम आहे त्याचं जे काही प्रेशर आहे ते ऍटमॉस्फिअर पेक्षा कमी असणार आहे आणि डायरेक्टली आपण ते काय करणार आहोत, कंडेन्सेशन प्रोसेससाठी कंडेन्सरला फॉरवर्ड करणार आहोत. अशा पद्धतीच्या टर्बाईनला आपण म्हणत असतो कंडेन्सिंग टाईप ऑफ द टर्बाईन. अशा पद्धतीच्या टर्बाईन मधून आपण काय करत असतो, मध्येच इंटरमिडिएट स्टेजला आपण काय करत असतो, काही प्रमाणामध्ये स्टीम आपण ब्लीड करून घेत असतो फॉर द प्रोसेस, फॉर द हिटिंग प्रोसेस आपण ब्लीड करून घेत असतो. हे झालं कंडेन्सिंग टर्बाईनच्या बाबतीत. आता नॉन कंडेन्सिंग टर्बाईनच्या बाबतीत काय असणार आहे बघा, तुमचं जे काय एक्झॉस्ट होणाऱ्या स्टीमचं जे काही प्रेशर असणार आहे ते काय असणार आहे, ऍटमॉस्फिअर पेक्षा जास्त असणार आहे. ठीक आहे, तर त्या पद्धतीच्या टर्बाईनला आपण काय म्हणत असतो, नॉन कंडेन्सिंग टाईप टर्बाईन. म्हणजे बघा त्याच्यामध्ये काय होईल, इथून तुमची हाय प्रेशर स्टीम येईल, टर्बाईन मध्ये एक्सपांड होईल आणि एक्सपांड झाल्यानंतर जी काही एक्झॉस्ट स्टीम असणार आहे त्याचं जे प्रेशर आहे ते ऍटमॉस्फिअर पेक्षा जास्त असणार आहे. ठीक आहे, मग ऍटमॉस्फिअर पेक्षा प्रेशर जास्त आहे, मग ती स्टीम आपण काय करत असतो, दुसऱ्या एका हिटिंग पर्पज साठी त्याचा युज करत असतो. बघा इथून पडणारी जी काही ही स्टीम आहे लो प्रेशर स्टीम, आपण फॉर एनी अनादर हिटिंग प्रोसेस, दुसऱ्या एका कुठल्या प्रोसेससाठी आपण हिट करत असतो, तर ती आपण कंडेन्सरकडे न नेता एका हिटिंग पर्पज साठी आपण वापरत असतो. तर अशा टाईपच्या टर्बाईनला आपण काय म्हणत असतो, नॉन कंडेन्सिंग टाईप ऑफ द टर्बाईन. ठीक आहे, तर हे तुमचे नेक्स्ट क्लासिफिकेशन झालं अकॉर्डिंग टू द एक्झॉस्ट स्टीम प्रेशर. बाहेर पडणाऱ्या एक्झॉस्ट स्टीमची कंडिशन काय आहे, जर प्रेशर काय आहे त्याच्यानुसार आपण 2 क्लासिफिकेशन बघितले, कंडेन्सिंग टाईप आणि नॉन कंडेन्सिंग टाईप. कंडेन्सिंग टाईप मध्ये प्रेशर जे आहे ते ऍटमॉस्फिअर पेक्षा कमी असणार आहे आणि ती जी काय स्टीम आहे ती डायरेक्टली आपण कंडेन्सरकडे नेणार आहोत. ह्या केसमध्ये नॉन कंडेन्सिंग मध्ये काय झालं की जी काय प्रेशर आहे त्याचं स्टीमचं जे प्रेशर आहे ते ऍटमॉस्फिअर पेक्षा जास्त असणार आहे आणि ती आपण डायरेक्टली कंडेन्सरकडे न नेता आपण डायरेक्टली कुठल्या हिटिंग पर्पज साठी त्याला वापरत असणार आहे. तर त्याला आपण म्हणणार आहोत नॉन कंडेन्सिंग टाईप टर्बाईन. नेक्स्ट क्लासिफिकेशन कडे जाऊया. नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे अकॉर्डिंग टू द मेथड ऑफ गव्हर्निंग. ठीक आहे, बघा नेक्स्ट क्लासिफिकेशन आपण बघतोय अकॉर्डिंग टू द मेथड ऑफ गव्हर्निंग. तर गव्हर्निंग काय आहे बघा, गव्हर्निंग एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण काय करत असतो, स्टीमचा जो काही सप्लाय आहे टर्बाईनला जाणारा त्याला गव्हर्न करत असतो, त्याला रेग्युलेट करत असतो, जेणेकरून इररिस्पेक्टिव्ह ऑफ द लोड तुमचं जे काही टर्बाईनचं रोटरचं स्पीड काय आहे कॉन्स्टंट राहावं म्हणून. ठीक आहे, बघा गव्हर्निंग काय आहे, द पर्पज ऑफ गव्हर्निंग इज टू रेग्युलेट द सप्लाय ऑफ स्टीम टू द टर्बाईन. टर्बाईनला जो काय सप्लाय जाणार आहे त्याला रेग्युलेट करायचं काम कोण करणार आहे, गव्हर्निंग करत असणार आहे, इन ऑर्डर टू कीप टर्बाईन स्पीड कॉन्स्टंट इररिस्पेक्टिव्ह ऑफ द लोड. जेणेकरून तुमचा टर्बाईनचा जो काही स्पीड आहे तो कॉन्स्टंट राहणार आहे इररिस्पेक्टिव्ह ऑफ द लोड.
मग मेथड ऑफ गव्हर्निंग म्हणजे आपण काय करायला स्टीमचा जो काही सप्लाय आहे तो कमी जास्त त्याप्रमाणे करायला लागलोय, रेग्युलेट करायला लागलोय. मग त्याप्रमाणे जर आपण बघायला गेलं तर त्याचे 3 क्लासिफिकेशन होणार आहे. तर 3 क्लासिफिकेशन मध्ये असणार आहे थ्रॉटल गव्हर्निंग, दुसरा आहे नॉझल गव्हर्निंग आणि तिसरा आहे बायपास गव्हर्निंग. ठीक आहे. जर हे 3 टाइप इन शॉर्ट जर बघायला गेले तर थ्रॉटल गव्हर्निंग मध्ये काय असणार आहे, आपण एक थ्रॉटल वॉलचा वापर करून त्याचं जे काही स्टीमचं रेग्युलेशन करणार आहोत. ठीक आहे. नॉझल गव्हर्निंग मध्ये काय असणार आहे, आपण नॉझलचा वापर करून स्टीमचं जे काही रेग्युलेशन असेल त्याचे जे काही पॅरामीटर असतील ते आपण कव्हर करणार आहोत बाय युजिंग ऑफ द नॉझल. आणि तिसरी जी काही ही स्टेज आहे गव्हर्निंगची बायपास गव्हर्निंग, जनरली अशा पद्धतीचं गव्हर्निंग आपण ओव्हरलोडिंग कंडिशन मध्ये वापरत असतो. याच्यामध्ये काय होत असतं, आपण मल्टीस्टेज टर्बाईन मध्ये पहिली स्टेज डायरेक्टली आपण स्किप करत असतो आणि जी काही प्रेशर आहे ती बायपास करून इंटरमिडिएट स्टेज म्हणजे नेक्स्ट स्टेजला आपण डायरेक्टली नेत असतो. अशा पद्धतीचे आपण 3 टाइपचे गव्हर्निंग बघितले. तर त्याच्यामध्ये थ्रॉटल गव्हर्निंग, नॉझल गव्हर्निंग आणि बायपास गव्हर्निंग हा पार्ट आपण आता डिस्कस केलेला आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया, याचा जो काही पुढचा पार्ट आहे तो कंटिन्यू करूया, ज्याच्यामध्ये आपण मेनली इम्पल्स टर्बाईनचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. ठीक आहे. तर आजच्या या लेक्चरला आपण काय केलेलं आहे, स्टीम टर्बाईन म्हणजे काय होतं ते आपण बघितलं, त्याचबरोबर नॉझल आणि डिफ्युजरचा आपण पार्ट थोडा बघितला, त्याचं जे काही प्रेशर आणि व्हेलॉसिटीचं व्हेरिएशन कशा पद्धतीने असणार आहे ते देखील बघितलं. आणि लास्टला आपण आता क्लासिफिकेशन ऑफ द स्टीम टर्बाईन हे आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण याचा पुढचा पार्ट कंटिन्यू करूया. ओके, ठीक आहे. थँक्यू.